जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सृजन अभियान राबविण्यात संदर्भात पत्रकार परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा निरीक्षक अखिलेश शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात माहिती दिली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये संघटन सृजन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे। संघटन सृजन अभियान अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असून संपूर्ण भारत देशामध्ये हा कार्यक्रम आतापर्यंत 25 ते 27 राज्यांमध्ये हे अभियान पूर्ण झालेले आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सदरचे अभियान राबविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यासाठी अखिलेश शुक्ला यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसेच अनिल पाटील आणि फारुख जावेदी यांची नेमणूक करण्यात आली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक शुक्ला यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी 7 दिवसाचा कार्यक्रम ठरवून दिलेला आहे। या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी शिफारस व अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे। त्याचबरोबर नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून संघटनेबाबत आढावा घ्यावा व अहवाल द्यावा असे निर्देश दिले आहेत। जिल्ह्यातील विविध नेत्यांची ते एक नेत्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत। 1 to 1 चर्चा करण्यावरच भर देण्यात येणार आहे। अभियान राबविण्याकरता प्रत्येक जिल्ह्याकरिता प्रदेश काँग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते आणि त्याबरोबर 2 प्रदेश पदाधिकारी यांची प्रदेश निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे निरीक्षक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना समक्ष भेटून चर्चा करणार आहेत। तसेच पक्ष संघटनेची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्ष संघटनेच्या कार्यात जोडण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे। या माध्यमातून पक्ष संघटना तळागाळापासून बळकट करण्यासाठी बूथ, मंडळ आणि ब्लॉक या स्तरावर संघटनात्मक रचना पूर्ण करण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे। तसेच संघटना व संघटनेच्या ज्या सेलमध्ये पदे रिक्त आहेत ती भरण्यावर या अभियानाच्या द्वारे प्राधान्याने भर देण्यात येणार आहे। तरुण नेतृत्वाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणे, ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिलांचे संघटनेमधील प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक। त्या ठिकाणी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बदलणे, त्यासाठी नावे शोधणे व शिफारस करणे असा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। विशेष करून युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवा दल यांच्या कामाचा आढावा देखील सविस्तरपणे घेण्यात येणार आहे। याबरोबरच अनुसूचित जाती विभाग, जमाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, ओबीसी आणि सोशल मीडिया यांचा सविस्तर आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे। संघटनेमध्ये ज्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे अशा जागांवर निवड करण्यासाठी चाचपणी करण्याची जबाबदारी प्रदेश कमिटीने दिलेले निरीक्षक शिवाजी मोघे, अनिल पाटील व जावेद फारुकी यांच्यावर सोपविण्यात आली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून येणारे निरीक्षकांना समयबद्ध कार्यक्रम देण्यात आलेला असून 19 एप्रिल 2026 पर्यंत जिल्ह्याचे दौरे पूर्ण करायचे आहेत आणि 21 एप्रिल 2026 पर्यंत त्यांचा अहवाल प्रांताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांना सादर करायचा आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, ॲडव्होकेट KC पाडवी, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, आमदार शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, राजेंद्र कुमार गावेत यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन माजी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मेरा नाम अखिलेश शुक्ला है। मैं अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के द्वारा यहाँ पर नियुक्त किया गया हूँ ऑब्जर्वर के रूप में संगठन सृजन अभियान को लेकर के। इस अभियान के दौरान मैं 7 दिनों तक का मेरा प्रवास रहेगा। यहाँ पर प्रत्येक ब्लॉक पे, प्रत्येक मंडल में, प्रत्येक विधानसभा में मैं जाऊँगा और हर उस व्यक्ति से मैं मिलूँगा जिसका यहाँ पर अधिकृत क्षेत्र है। मैं उनसे मिलूँगा, जानकारी लूँगा और एक ऐसे व्यक्ति का चयन करने का प्रयास किया जाएगा जो समाज से जुड़ा है, समाज को साथ लेके चलने वाला व्यक्ति होगा, जो हर वर्ग के लोगों को साथ लेगा, जो महिलाओं का सम्मान करेगा, यहाँ के बच्चों के भविष्य की लड़ाई लड़ेगा और कांग्रेस के हित की लड़ाई लड़ेगा, संगठन को मजबूत करेगा, बूथ लेवल तक, मंडल लेवल तक, गांव लेवल तक जो ले जाने की शक्ति रखता होगा, ऐसे व्यक्ति का चयन किया जाएगा।